दाखल झाला पाहिजे भावना भडकवल्याचा. या पुढील भूमिका आपली काय असणार? आम्ही त्यांच्या मंडपात जाऊन पुस्तकाचं वाचन करणार. तुम्ही स्वतः येणार तिथे? हो, मी स्वतः जाणार. मी आमचे सगळे शिवभक्त आम्ही सगळे जाणार. आमदार रोहित पवार सुद्धा आज येणार होते, मात्र त्यांनी घोषणा सुद्धा केली. त्यांनी समजदारी दाखवली. घाईघाईमध्ये त्यांनी बोलले असतील ते. आता त्या दिवशी जे माझ्या काही रिॲक्शन होत्या रात्री 12:30 वाजता, ते मी घरी पुस्तक वाचताना म्हणजे पाहिल्यानंतर माझ्यासोबत माझी फॅमिली होती आणि मी त्याबद्दल रागात आलो, अत्यंत रागात. कारण शिवरायांचा मी कोणताच विसंगती सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली. त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द त्यांची दिलगिरी व्यक्त केली. मला सगळे धर्मवीर म्हणतात. सगळ्या धर्माचा आदर करणारा धर्मवीर ही माझ्या जगण्याची संज्ञा आहे. त्याच्यामुळे आम्ही हा अशा प्रकारचा जातीवाद आमच्या देशात राज्यात आम्ही कधीच खपवून घेऊ शकत नाही किंवा तो आम्हाला मान्य पण नाही. जे विरोधी पक्ष त्यांनी तुमच्यावरती टीका केली, काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल, विरोधी पक्षाने माझ्यावर टीका केली, आमच्या स्थानिकच्या काही विरोधकांनी टीका केली. विरोधकांना टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, आम्ही हे नाकारत नाही. पण एकीकडे एखादा शब्द माझा चुकीचा निघाला त्याच्यावर टीका करता, पण एकीकडे महाराजांचा अपमान होतो त्याच्यावर मी बोला ना. त्याच्यावर कोण होऊन ज्या ज्या लोकांनी टीका केली यांची काय तोडे शिवले होते का? त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमचा काही संबंध नाहीये का? महाराजांना महाराज तुम्हाला मान्य नाहीये? बोला ना त्याच्यावर. तो पाठ संपला गुन्हे दाखल होण्याचा, माफी मागण्याचा. राहिला फक्त आता पाठ शिवाजी महाराजांचा. मग हे बाकीचे बोलत का नाही? वडेट्टीवार म्हणतात संजयजी गंजू करतोय, 10 बाप द्यायला तर काय गंजू करतील रे? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील लोकांची माफी मागितली बुलढाणेकरांच्या वतीने. हा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बुलढाणेकरांच्या वतीने राज्यातील जनतेची माफी मागितली. कशाबद्दल? तुम्ही जे शिवीगाळ करताय, असे देताय, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. अरे शिवी मी दिली, माफी मागितली, तो काय संबंध आहे? सत्ता तुमची आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने ही मागणी करू शकली असते ना. तू जरा पत्रकार कच्च्या डोळ्याचा आणि कच्च्या कानाचा आहे. 3 अधिवेशनामध्ये भाषण आहेत माझे, प्रत्येक ठिकाणी मागणी केलेली आहे मी. शिवाजीचा छत्रपती शिवाजी म्हणजे शिक्षण संस्था, शिवाजी शिक्षण संस्थेचं नाव बदलावं. राज्यामध्ये कोणत्याही संस्थेला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव द्यावं, अशा मीच नाही अनेक आमदारांनी मागण्या केलेल्या आहेत. प्रशांत आंबेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. हो, आम्ही आमच्या लोकांनी त्याच्यावर देखील गुन्हा हे करायची मागणी केली आहे. तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा, शिवभक्तांचा अपमान झालेला आहे आणि म्हणून त्याच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था निर्माण होत आहेत. म्हणून त्याच्यावरही 505 गुन्हा दाखल झाला पाहिजे भावना भडकवल्याचा. या पुढील भूमिका आपली काय असणार? आम्ही त्यांच्या मंडपात जाऊन पुस्तकाचं वाचन करणार. तुम्ही स्वतः येणार तिथे? हो, मी स्वतः जाणार. मी आमचे सगळे शिवभक्त आम्ही सगळे जाणार. आमदार रोहित पवार सुद्धा आज येणार होते, मात्र त्यांनी घोषणा सुद्धा केली. त्यांनी समजदारी दाखवली. आता त्या दिवशी जे माझ्या काही रिॲक्शन होत्या रात्री 12:30 वाजता, ते मी घरी पुस्तक वाचताना म्हणजे पाहिल्यानंतर माझ्यासोबत माझी फॅमिली होती आणि मी त्याबद्दल रागात आलो, अत्यंत रागात. कारण शिवरायांचा मी कोणताच विसंगती सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली. त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस दाखल म्हणजे FIR केला. आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? आता हा तमाशा करायची गरज काय? आणि म्हणून या सगळ्या विषयाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान होतोय, मला राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा देखील मेसेज मिळाला की या पुस्तकाला 40 वर्ष झाले. अरे आम्ही सरकारमध्ये आम्ही काम करताना आम्ही अनेक कायदे बदलले, अनेक पुस्तकातले धडे आपण बदलले, अनेक ठिकाणी नवा इतिहास घातला. मग सरकारनं पण हे 500 पुस्तकावर बंदी घालायला पाहिजे ना. त्या पुस्तकाची त्याच्याकडे RNIची परमिशन आहे, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याची परवानगी त्याच्याकडे आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा त्याच्याकडे परवानगी आहे, 20 लाख त्यांनी प्रति विकला याचा काही हिशोब आहे. कशाच्या आधारावर हे लेखक बनतात आणि प्रकाशक बनतात आणि अशा प्रकारे महाराजांचा इतिहास खोटा इतिहास लिहितात? काय याच्याकडे मान्यता काय? हो, आज तुम्ही पुस्तक वाचनाला जाणार आहात. आंदोलकांनी जर आपल्या म्हणण्याप्रमाणे छत्रपतींचा उल्लेख हा आदरपूर्वक केला तर पुढची तुमची भूमिका काय? आम्ही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करणार. त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज ज्या 300-400 ठिकाणी शिवाजी 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 असं म्हटलंय, त्यांनी त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं. एका ठिकाणी जर त्यांनी औरंगजेब बादशाहजी म्हणलेलं आहे आणि इकडे शिवाजी म्हणलेलं आहे, म्हणजे यांना औरंगजेब बादशाहजी बादशाहला रिस्पेक्ट करतात पण आमच्या राजांना रिस्पेक्ट करत नाही.
भाऊ, आज बुलढाणा शहरामध्ये पुस्तक वाचन होणार आहे. शिवाजी कोण होता कम्युनिस्टच्या लोकांनी प्रशांत आंबे जे तिथे पोहोचताय, कसं बघता या घटनेकडे आणि तुमची काय आज प्रकाश आंबे आणि त्या कम्युनिस्ट लोकांनी माझ्या घरावर मोर्चा काढून पुस्तक वाचण्याची घोषणा केली होती. मी तर आधी पण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख जर करत असतील तर माझ्या घरात पण पुस्तक वाचण्याला मला काही अडचण नाही. परंतु आम्ही इथे कार्यक्रम आयोजित केला होता. शिवरायांचं पूजन आणि महाआरती, पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. आम्ही पोलिसांचा कायद्याचा सन्मान आम्ही केला. आम्ही आमचा कार्यक्रम रद्द केला. त्यांचा पण कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली. परंतु असं असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळाय करता. जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं, 20 लाख प्रती त्याच्या विकल्या, एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला आता इथून पुस्तक वाचायची आवश्यकता काय? आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुस्तक वाचायला जर ते येतील तर आम्ही पुस्तक वाचायला म्हणजे ऐकायला आम्ही जाणार. आम्ही समोर खाली बसणार. आम्ही विनयशीलतेने आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार. आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजून स्वागत करणार. पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला, मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची नाही. भाऊ, त्यांनी असा आरोप केलाय की तुम्ही म्हणालात की जे पुस्तकाचे लेखक आहे पानसरे यांच्यावर मरणोपरांत गुन्हा दाखल करण्याची मागणी तुम्ही केली, असा आरोप त्यांनी केला. असली कुठलीही मागणी मी केलेली नाहीये. कुठल्याही प्रकारची मागणी सुद्धा मी केलेली नाहीये, लेखी केली नाही किंवा कुठल्या मीडियावर पण केलेली नाहीये. त्यांनी आज आता जिथं ते वाचन करणार आहेत तिथला पेंडॉल सुद्धा तुमच्या दहशतीने काढून नेल्याचा त्यांचा आरोप आहे. आमची कुठली दहशत नाहीये. एखादा कोणी कोल्हापूरचा लांडगा इकडे येईल, इकडे कोलीकोई करेल, आमच्या गावात आग लावेल आणि विनाकारणचा कायदा सुव्यवस्था निर्माण करेल, असं त्या विचारात स्वतःच्या त्या मंडप सेवकाला वाटलं की इथे देखील माझ्या मंडपामध्ये शिवरायांचा अपमान होणार आहे, म्हणून त्यांनी स्वतःच काढून नेला. त्याला सांगायची काय गरज? हो, सत्ता तुमची आहे. बागेश्वर जे काही तथाकथित महाराज आहेत, बागेश्वर महाराजांनी छत्रपतींचा एक इतिहास सांगितला की जो वादग्रस्त ठरलाय आणि त्याच्यामुळे राज्यभरात वादंग निर्माण झाला. कसं बघता बागेश्वर बाबांच्या महाराष्ट्रात किंवा या देशात बागेश्वर बाबा असो का कोणी असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जो कोणी अपमान करेल त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे. बाबासाहेबांचा अपमान करेल, महात्मा फुलेंचा करेल, ज्या ज्या महामानवांनी या राष्ट्राकरता आपलं रक्त वेचलं, आपला त्यांनी काय म्हणतो आपण घाम गाळला आणि या देशाला देशातल्या जनतेला सहारा देण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक महामानवाचा जर कोणी अपमान करेल तर त्याला कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे. बागेश्वर बाबांबद्दल आपलं काय? जे मत इतरांबद्दल आहे तेच यांच्याबद्दल पाहिजे. म्हणजे त्यांच्याकरता काही वेगळा कायदा आमच्या भारतामध्ये आहे का? त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, क्षमा मागितली. एकदा क्षमा याचना केल्यानंतर पुढे काही राहतच नाही. तुर्कांनी महाराष्ट्रामध्ये सातत्याने अशा महापुरुषांचा अपमान होताना नाही. आता हे एक टीम वर्कच या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळापासून काम करते. शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला, संभाजीराजांचा इतिहास पाहिला, पुढचा इतिहास पाहिला, ज्या पद्धतीनं सदैव महाराजांच्या परिवाराला विरोध झाला, अगदी संभाजीराजांच्या हत्येपर्यंत विचार जर केला तर प्रत्येक वेळेला महाराजांच्या परिवारासोबत, हिंदुत्वासोबत हे सगळं घडलेलं आहे. आणि ते अगदी महाराणा प्रतापांसोबत सुद्धा. आणि त्याच्यामुळे अशा शक्तीने आमचा देश हा या ठिकाणी त्याला काय म्हणतो खूप मोठ्या संकटात नेऊन ठेवलेला आहे. या देशावर जे परक्यांच्या जो सदैव आमच्या या आक्रमणाचा बडगा असतो, याला या लोकांच्या हिमतीमुळे सगळं होत असतं आणि त्याच्यामुळं ही प्रवृत्ती ठेचला गेली पाहिजे. महापुरुषांचे असे अपमान होत आहे तर तुम्हाला वाटत नाही का कायदा यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी कायदा आहे, पण कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे आणि अशा पुस्तकावर बंदी घातली पाहिजे. शेवटी तुम्ही एका माणसाचा विचार करणार आहे का लाखो वाचकांचा, म्हणजे लाखो शिवभक्तांचा विचार करणार आहे? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.